आज पोहे बनवायला बघूया। त्याच्यासाठी लागेल कांदा, हिरवी मिरची, लिंबू, शेंगदाणे, कढीपत्ता असेल तर, कोथिंबीर, पोहे, मीठ, साखर, तेल लागेल, पाणी लागेल पोहे भिजवायला आणि मसाल्याच्या डब्यामधले आपल्याला जिरं, मोहरी, हळद आणि असेल तर हिंगही चालेल, असे एवढ्या गोष्टी लागणार आहेत। तर आता एका माणसाला एक मूठ भरून पोहे बास होतात। एक मुठीत पोहे घ्यायचे, तेवढे आपल्याला भिजवायचे। त्याला अर्धा कांदा पुरेसा होतो आणि एक मिरची एक पोह्याला लागेल। त्याच्यानंतर मीठ चवीनुसार घालायचं आणि साखर साधारण तुम्हाला साखर थोडी जास्त लागते म्हणून 1 चमचा साखर बास झाली। आता मी पोहे तुम्हाला कसे भिजवायचे ते सांगते। पोह्यामध्ये व्यवस्थित पाणी घालून घ्यायचं। जाड पोहे घ्यायचे, पातळ पोहे घ्यायचे नाहीयेत आणि हे व्यवस्थित असं मिक्स करायचं। आणि ह्यातलं पाणी पूर्ण काढून टाकायचं। आता पूर्ण पाणी काढून टाकायचं, काही पाणी त्याच्यात ठेवायचं नाही। नंतर मग आपण फोडणीला घालताना त्याला असं हात लावायचा एका साइडनी आणि त्यातलं पाणी काढून टाकायचं। पोह्यात पाणी घातल्यावर ते हाताने चांगले मिक्स करायचं, म्हणजे सगळ्या पोह्यांना पाणी लागतं। तर हे पोहे असेच ठेवायचे। हे पाणी आहे ते मी टाकून देते त्याचं धुतलेलं। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी आता साखर टाकते आहे। लिंबू पिळते आणि मीठ घालते। हे सगळं घातल्यानंतर पोह्याला हलक्या हाताने हे सगळ्या गोष्टी लावून घ्यायच्या आहेत। आता सोपं पडावं म्हणून ह्याच्यातच कोथिंबीर घालून टाकली तरी चालेल। आणि हे पोहे कढईला ठेवून द्यायचे आहेत। आता मी कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये आता तेल टाकते मी। पुरेशा प्रमाणात तेल घालायचं आहे। पोह्याला तेल व्यवस्थित लागतं, तेल कमी झालं तरी पोहे चांगले नाही लागणार। हे माझे आता जेवढे पोहे आहेत त्याला मी एवढं तेल घेतलेलं आहे। साधारण 1.5 ते 2.5 चमचा तरी लागेल, माझे जास्त पोहे आहेत म्हणून। ओके, तेल तापलं की त्याच्यामध्ये मी पहिले शेंगदाणे घालतेय। याचे शेंगदाणे घातले, शेंगदाणे छान कुरकुरीत होतील असे बघायचे। थोडासा कलर चेंज झाला की ठीक आहे। ठीक आहे ते। आता हे मी गॅस पहिला बारीक केलाय आणि हे शेंगदाणे मी काढून पोह्यावर टाकून ठेवते। त्याने तेल पण वाया नाही जाणार आणि पोह्यामध्ये ते तेल मिक्स होऊन जाईल। आता गॅस चालूच आहे, गॅस बंद केलेला नाहीये। पहिल्यांदा मोहरी घालायची आहे तेलामध्ये। मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये जिरे घालायचे। त्याच्यामध्ये आता मी हिरवी मिरची घालते आणि कढीपत्ता घालते।
त्याच्यामध्ये कांदा घातलाय. कांदा शक्यतो बारीक चिरून घ्यायचा, त्या तुमच्या कटरमध्ये कांदा चिरता येईल. मी थोडी कोथिंबीर पोह्यावर घातलेली आहे आणि थोडी तशीच ठेवली आहे अजून. हे पोह्याला वाफ देण्यासाठी एक झाकण काढून ठेवलेलं आहे. हिंग जर असेल तर तुम्ही हिंगही घालू शकता, नाही घातलात तरी चालतो पोह्याला. कांदा कच्चा ठेवायचा नाही. मध्ये मी थोडा वेळ व्हिडिओ पॉज केला होता. आता कांदा हा असा भाजला गेलेला आहे. आता त्याच्यामध्ये हळद घालते मी. आणि त्याच्यामध्ये हे आपले पोहे आहेत, ते त्याच्या गाठी वगैरे काही पोह्यामध्ये झालेले असतील तर ते जरा हाताने मोडून घ्यायचं व्यवस्थित, हलक्या हाताने, नाही तर पोहे तुटून जातात. आणि ते ह्या कांद्यावर घातलेलं आहे मी. आता पोह्यामध्ये आधीच आपण मीठ, साखर आणि लिंबू या सगळ्या गोष्टी व्यवस्थित घातलेल्या आहेत, त्यामुळे पुन्हा काही घालायचं नाहीये. पोह्यात गाठी नाही पाहिजेत. तुमचे पोहे थोडेच असतील त्यामुळं ते व्यवस्थित होईल लगेच. आणि त्याच्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं. सगळीकडे त्याला तो कांदा आणि ते हळद सगळं व्यवस्थित लागलं पाहिजे अशा ह्याच्यात मिक्स करायचं. छान पोहे मिक्स झाले. आता ह्याच्यावर किंचितचं पाणी मी शिंपडते आहे. अगदी थोडं. आणि मग नंतर त्याला वाफ येण्यासाठी झाकण ठेवून देते. साधारण 5 मिनिटं झाकण ठेवायचंय. नाही, ऍक्च्युली 2-3 मिनिटं वाफ बास झाली. 5 मिनिटं नका ठेवू, ते कडक होतील खालचे, कारण तुमचे खूप थोडेसे पोहे असणार आहेत. साधारण 3 मिनिटांनी वगैरे मी हे ओपन करते. झाकणाला अशी वाफ आलेली असेल. आणि आता पुन्हा एकदा पोहे व्यवस्थित हलवायचे. आता तुमचे पोहे थोडेच असतील तर ते कढईच्या सेंटरला ठेवायचे. जर सगळीकडे पसरले तर त्याचा खालचा लेअर सगळा जळून जाईल, त्यामुळे ते असे मध्यभागी ठेवा तुम्ही. आणि आता मी गॅस बंद करते आहे. उरलेली कोथिंबीर त्याच्यावरून टाकली आहे. पोहे रेडी.